नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो। धानाचा बोनस संदर्भात एक अपडेट आहे। तो अपडेट असा आहे की शेतकरी हा जो काही धानाचा बोनस आहे, या धानाच्या बोनससाठी जे शेतकरी पात्र झाले होते ते अतिशय वाट बघत होते की कधी हा धानाचा बोनस आहे। हेक्टरी 20,000 रुपये म्हणजे 40,000 रुपये हेक्टरी, दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे शेतकरी पात्र झाले होते आणि अखेर आता हे धानाचा बोनस आता वाटप सुरू झाले। आता याच्यामध्ये बहुतेक शेतकरी म्हणतील की आमच्या अकाउंटमध्ये आला नाही, काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आला। याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मित्रांनो, ते आपण जाणणार आहोत। तत्पूर्वी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असणार आहे। बघा, राज्य शासनाच्या मार्फत जे काही अधिवेशन झालं होतं 2024 मध्ये, या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली होती। त्याच्यानंतर त्याचा GR देखील काढण्यात आला आणि GR काढल्यानंतर याच्यासाठी 1800 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। याच्यानंतर 900 कोटी रुपये वाटप देखील झाले। पण जे काही बोगस लाभार्थी, आता प्रत्येक योजना म्हटली म्हणजे बोगस लाभार्थी असतातच, आणि त्या बोगस लाभार्थ्यांमुळे जे काही उर्वरित पात्र शेतकरी होते त्यांना याच्यातनं अपात्र झाले। म्हणजे याचं परत रिव्हेरिफिकेशन झालं की कुठले शेतकरी याच्यात खरंच पात्र आहेत। त्याच्यानंतर याला काहीतरी ब्रेक लागला आणि मग आता अखेर अजित पवारांनी मागच्याच आठवड्यात घोषणा केली होती की 15 जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डिपॉझिट करण्यात येतील। आणि त्याचप्रमाणे आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत मित्रांनो, काही शेतकऱ्यांचा आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत, तर काही जिल्हा फेडरेशनच्या अंतर्गत ज्या लोकांनी रजिस्टर केलं असेल, ज्या लोकांनी धानाच्या बोनससाठी रजिस्टर केलं, मग त्यांनी धान वाटप झालो नसो या सगळ्या गोष्टी गौण आहेत, फक्त त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असावं। आता याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आदिवासी विकास महामंडळाच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन झालं होतं अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12-13 तारखेपासून हे पैसे डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आहे। आता जे काही जिल्हा फेडरेशनला ज्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांच्याही खात्यामध्ये आजपासून आज उद्यामध्ये म्हणजे आज किंवा शुक्रवारपर्यंत हे पैसे डिपॉझिट होतील। म्हणून अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, जर तुमचा बोनस आला नसेल तर एकदा चेक करून घ्या। बहुतेक शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाले। हे 900 कोटी रुपये मित्रांनो, हे 900 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होतील। लवकरात लवकर हे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतील। आणि जे आपण आता उधारीने बियाणे वगैरे घेतो, कारण की शेतकरी म्हटलं म्हणजे आपल्याला उधारीने घ्यावंच लागतं, आणि मग ती उधारी आपण इथे कुठंतरी लगेच फेडू शकतो किंवा आपल्या शेतीच्या कामासाठी, मशागतीच्या कामासाठी इथे आपल्याला हे वापरता येणार आहे। सो अतिशय आनंदाची बातमी, आता हे वाटप सुरू झालं आहे मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।